सनराइज रूरल फाउंडेशन दापूर यांच्यातर्फे नवीन वर्षानिमित्ताने डॉक्टर अदितीताई यांची जयंतीचं औचित्य साधत दापूरमध्ये फक्त दापूरच्या मुलामुलींसाठी भव्य क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने कबड्डी, क्रिकेट, मॅरेथॉन आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेचं उद्घाटन फाउंडेशनचे सचिव, खजिनदार, सर्व संचालक मंडळ, दापूर गावचे सरपंच, सर्व सदस्य मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, समस्त ग्रामस्थ यांच्या हस्ते झाले। या स्पर्धेसाठी तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। या स्पर्धेत 14, 16, 19 वर्ष वयोगट तसेच खुला वयोगट असे मुलं आणि मुली सहभागी झाले। या स्पर्धेत 600 ते 700 मुलामुलींनी सहभाग घेतला। प्रत्येक वयोगटात 3 बक्षिसं देण्यात आली। यामध्ये रोख रक्कम, ट्रॉफीसह स्पर्धकांना गौरवण्यात आलं। स्पर्धेसाठी सनराइज रूरल फाउंडेशनचे अध्यक्ष RM आव्हाड, उपाध्यक्ष चंद्रकांत आव्हाड, सचिव निवृत्ती बेदाडे, खजिनदार गणपत घुले आदींसह सर्व संचालक मंडळ, तरुण मित्रमंडळ दापूर यांनी परिश्रम घेतले। अतिशय आनंदपूर्ण वातावरणात या स्पर्धा पार पडल्या। यावेळी आभार प्रदर्शन रमेश काळे यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्याचप्रमाणे क्रांतीवीर वसंतराव आदित्य रघुनाथ कॉलेजचे विद्यार्थी आज या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती। शिक्षण क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये ही मुलं नेहमी पुढे जावी आणि भविष्यात या मुलांनी आपल्या गावचं नाव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं करावं हा उदात्त हेतू ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावची एक उच्च शिक्षित पण सेवानिवृत्त झालेले जे सगळे काही अधिकारी आहेत, उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, यांनी गावच्या तरुण आणि ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने या गावामध्ये एक सनराइज रूरल फाउंडेशन नावाचं रोपटं या गावात त्यांनी काय केलं, ते रोपटं या गावामध्ये त्यांनी लावलं। आपण वेगवेगळे खेळाची स्पर्धा घेतलेल्या आहोत। मॅरेथॉन असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, या स्पर्धे घेण्यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग म्हणजे त्यांचे अध्यक्ष। आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये बरेच विद्यार्थी सकाळपासून त्या ठिकाणी 8 वाजेपासून या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते। या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री RM आव्हाड यांचे नाव, तसेच खजिनदार गणपत नाना, तसेच सदस्य आम्हाला वास्तवावर बसलेल्या लाडक्या विद्यार्थ्यांना, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, मान्यवर, सनराइज रूरल फाउंडेशन ही संस्था जी आपण स्थापन केली या दापूर गावामध्ये, त्याचा उद्देश मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता आपले खजिनदार गणपत घुले साहेब आणि भाऊसाहेब आणि पगारे साहेबांनी बऱ्यापैकी त्याला टच केलेला आहे। या सगळ्यांच्या सहकार्याने इथून या शाळेमधून पास होऊन बाहेर गेलेले जे काही विद्यार्थी आणि आता ते ग्रस्त रिटायर झालेले आहेत, अशा या सगळ्या व्यक्तींनी मिळून एक कल्पना मांडली होती की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये आपण काय करू शकतो। ज्या गोष्टी आम्हाला त्यावेळेस मिळाल्या नाही त्या आम्ही आमच्या मुलांना, या गावातल्या मुलांना देऊ शकतो का आणि कुठल्या स्वरूपात देऊ शकतो। प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलाला मदत करणं आणि संपूर्ण समुदायाला मदत करणं यामध्ये जो फरक असतो तो आपल्याला एका विशिष्ट संस्थेमार्फत करणं आवश्यक आहे असं आमचं मत आहे। आणि ती संस्था कुठल्याही राजकारणी पार्टीला जॉईन नसावी,
कोणी BJPचं असेल, कोणी शिवसेनेचं असेल, कोणी NCPचं असेल, ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत असतं. परंतु गाव मात्र एकच आहे, दापूरची एक वाडी BJP आणि एक वाडी शिवसेनेची किंवा एक वाडी NCPची अशी होऊ शकत नाही. प्रत्येक घरामध्ये सुद्धा 2-2 पार्टीचे 3-3 पार्टीचे लोक असतात आणि ह्या सगळ्यांना राजकीय प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणं हे इम्पॉसिबल आहे किंवा डिफिकल्ट आहे, तर कठीण आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी युनुस मणियार, दापूर.